मित्रांनो, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, मला एक अशी कमेंट आलेली, एका दादाने कमेंट टाकली होती। म्हणजे मी एक गाणं काढलं होतं, त्या गाण्याचं मी मांग माझी कॉलर टाईट, म्हणजे एक गाणं काढलं होतं, मला आवडलेलं, कारण मला त्यांचा अभिमान वाटतो म्हणून मी ते गाणं काढलं होतं। मला नव्हतं वाटलं का तुम्ही अशी कमेंट टाकणार, पण मला त्याचं काही वाईट वाटलेलं नाही आहे। पण मी तुम्हाला असं सांगते का तशी कमेंट कोणालाही टाकू नका। मला नाही राग आला, पण कोणाला तरी कोणाला येत असतो राग। मी जातीभेद म्हणजे भाव करत नाही आहे। मला अशी कमेंट आली आहे की तू भीम आहेस का म्हणून असं गाणं टाकलेस, भीम जातीची आहेस का? असं थोडी एका जातीचं असल्यावरच गाणं काढायचं। मला अभिमान वाटतं का त्यांनी आपल्यासाठी संविधान दिलं, एवढं काही केलं, आणि असं कमेंट टाकणं हे चुकीचं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, मला असं एक कमेंट आली होती का तू कोणत्या गावची आहे? तर मित्रांनो, आम्ही आहेत आता पालघर जिल्हा, वाडा तालुका आणि सासणे गावामध्ये राहतो। म्हणजे टेम्पररी पप्पा मम्मी इथे कामाला आहेत म्हणून आम्ही आलेलो। आमचं प्रॉपर गाव आहे जिल्हा धाराशिव, तालुका परांडा आणि चिंचपूर गावामध्ये आम्ही राहतो। आणि मित्रांनो, तुम्ही मला अशी पण कमेंट टाकता काळी आहेस काळीस। मित्रांनो, असं नाही आहे ना, देवाने दोनच कलर दिलेले आहेत मित्रांनो, प्लीज अशी कमेंट टाकू नका। आणि तुम्ही मला टाकली, पण एक दुसरंही तुम्हाला मी सांगते का कोणालाही जातीवरनं कधीही कमेंट टाकू नका। दादा, तुम्हाला असं वाटेल या व्हिडिओ बघितल्यावर का हिला राग आला कमेंट टाकले। दादा, मी ओपन मराठा आहे, मला राग नाही आहे, मला त्यांच्याविषयी अजिबात राग नाही आहे। तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर वाईट वाटेल, पण म्हणजे दादा, तुम्ही असं कोणालाही कमेंट टाकू नका। तू भीम आहेस का? एखाद्याला खूप अभिमान असतो का यांनी आमच्यासाठी संविधान लिहिलं, एवढं काही केलं, पण तुम्ही अशी कमेंट टाकू नका कोणालाही। मी गाणं घेतलेलं का म्हणजे मम्मी बोलली का घे गाणं, आणि मलाही आवडलेलं का भल्या भल्यांच्या दारात रांगा। म्हणजे त्यांना एवढे लहानपणी त्यांनी एवढं कसं त्यांना वागवलेलं, साधं पाणी प्यायला नव्हतं, घराच्या बाहेर निघायचं नव्हतं, मग एवढं त्यांनी केलं, आणि तुम्ही असं डायरेक्ट जातीवरनं बोलायला नाही पाहिजे ना। आणि मित्रांनो, देवाने दोन कलर दिले, तेवढं लक्षात ठेवा, काळा आणि गोरा। आणि कोणालाही जातीवरनं कधीही कमेंट टाकू नका मित्रांनो। तुम्हाला मी दादांविषयी सांगते म्हणून तुम्हीही लक्षात ठेवा का कोणालाही कमेंट टाकू नका मित्रांनो। मला तुम्ही भरभरून प्रेम देताल, म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक करता, सबस्क्राईब करता मित्रांनो। तुमचं असंच माझ्यावरती भरभरून प्रेम राहू द्या। चला, बाय मित्रांनो।